तर कसं काय विषय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आजचा विषय असा आहे की आज आम्ही चाललोय द मोस्ट अवेटेड मूवी छावा बघायला। कारण की छत्रपती संभाजी महाराजांवरती मूवी आहे आणि मराठा, त्यामुळे तो मूवी बघणं हे खूप महत्वाचं आहे आणि खूप खूप ऐकलंय त्या मूवी बद्दल। सो आपण ती मूवी बघायला जाणार आहेत आज सगळे आता। सो बघूया आता कसा मूवी आहे, काय आहे। चला। काय वंचिता, आमच्यासोबत आलेस तू आज पिक्चर बघायला छावा? चांगलं आहे ना की चांगलं नाही? आता बघूया ना, आधी आम्हाला पण नाही माहिती। आता चला हा पुढे आम्ही आलोय आधी जेवायला। जेवायला आलोय जेवायला। हे 11चा शो आहे, टाइमपास करू नका, चला ना। किती द्यायचे ते बोल। नाही ऑनलाईन नाही, आत्ताच लगेच द्या। बहिणीला पे करताना बघायचं नसतं सुम्या, बहिणीला पे करताना बघायचं नसतं। मी बघतो आधी किती वेळा बघतो मी तिला पे करताना। काहीच नाही झालं, काहीच नाही, काहीच नाही। काही अशी खुशी खुशी बस। ताईचं आता बड्डे पण येतो, अजून एक आठवड्यानंतर खुशी खुशी दिलं असतं, आता खुशी खुशी नाही देऊ शकत। म्हणते चालू आहे। त्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ना कॅश येते माझ्याकडे। बड्डे येणार आहे ना, बड्डे गुगल पे नाही। जेवण झालंय आमचं, आता मूवी बघायला जाऊया। सरक ना। ए काय रे, हे बी एवढंच होतं। दोघांच्या बरोबर 500 दे। सॉरी माय मिस्टेक। चला जाऊया तर मूवी बघायला। बस झाला, जेवलेलं आहे, पोट भरले। अर्जुन आमचा खजिना आहे, तो कोणीतरी येऊन शोधेल तेव्हा निघेल। कसा आहे भावा? एक नंबर। एक बॉटल काय करतोय काय पण तू? किती वेळ बहिणीवर डिपेंड राहणार माझ्यासारखे। तू टोपला कट का केले पण ते सांग। टोपला मग काय? कारण की तुला सेन्सच नाही हेअरस्टाईल बद्दल। ओ सेन्स, अच्छा 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 ठीक आहे। अच्छा मला सांग ना जरा, तुझी हेअरस्टाईल कोणती आहे? माझी ना आता वाढ केस कापली नाही अजून, अशी आहे। अरे पण कोणती आहे? ती काय बोलतात, प्लम कट। प्लम कट कसली? प्लम कट का प्लंबर असतो? प्लंबर। मग तुझ्या कटचं नाव सांग ना मला। माझ्या कटला बस कट बोलतात। बस, मग बस कर आता। बस कर, चला ना। 11चा शो, 10:56 झाले इकडे। आता आम्ही चाललोय आता हायस्ट्रीट मॉलला, जागेवरती जेवून टाइमपास झाला। 10-5 मिनिटं बाकी आहेत फक्त मूवीला। चला 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 चला। काय बोलते? काय चला तुम्ही जा। जतीन वेग धारण कर, 11चा पिक्चर आहे, वेग धारण कर, वेग। 11 वाजले भावा। आपलीच माणसे। टाइमपास करवला यांनी। किती वाजले? तूच टाइमपास करवलाय, तूच काय टाइमपास संबंध? करवलाय, तूच टाइमपास करवलाय। 8:30ला निघायचं होतं, 9:30ला खाली आलेस तू। प्लीज काय प्लीज? मी काम करते। काय काम करते? नव्हती करत, कळलं ना? तू काय केलंस? तू कुठे गेलेलास? मी महत्वाचं काम करत होतो, वर्कआउट करायला गेलो होतो मी जिमला। मग तेच मग काय सिंपल। मी आज यायचे मूवीला म्हणून मी लवकरची शिफ्ट केली 11:30ची, त्यामुळे मला जिमला नाही जाता आलं। चला आता नाही आले द्यायचे, आपण। चल इथे हे कर, युट्यूब नाही द्यायचे पैसे, नाही द्यायचे रे। धर। अरे यो पार्किंग है डायरेक्ट। हाँ ऊपर पार्किंग है, नीचे अंडरग्राउंड है। ये क्या था भाई? पार्किंग मध्ये उभा आहे आणि तू पार्किंग आहे क्या?
यूज करू शकतो. लिफ्ट याच्यामध्ये कॅन्सल नाही होत. मला माहिती तू कॅन्सल करत होती परत टॅप करून तुला कॅन्सल करायचं होतं. अरे हे आपण शाळेत होतो ना तेव्हाचा मॉल आहे. हा पण ह्याच्यात नाही होत. ऑरमला आहे ना कुठेतरी कामाला. कुठं तुझ्यासाठी मूवी स्थळ. पुढच्या वर्षी माझं लगीन आहे. पुढच्या वर्षी लगीन. अरे आई पुढच्या वर्षी लगीन लफडी आली. अरे कुठे गेला मूवी? कुठे आहे? छावा. खूप एक्सायटेड आहे मूवी बघण्यासाठी. सगळे एक्सायटेड आहे. तुला कसा वाटतं? कसा असेल मूवी अंचिता? खूप एक्सायटेड आहेस का मूवी बघायला? बघितलंस का? नाही बघितलंस? मी पण नाही. मी पण. तू पण एक्सायटेड आहे? बस आला तुझ्या फ्रेंडमध्ये. मी पण खूप एक्सायटेड. आता बघूया मूवी आणि यांचे रिएक्शन घेऊया आपण मूवी झाल्यावरती. चला आता मूवी बघूया. काय मग रिश मागतो का दुहा मागतो? 11 झालं. विश माग. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? वेळ लागला. काहीच नाही बोलू शकत. काहीच नाही. निशब्द काही शब्द नाही होते. सगळे डायरेक्ट शांत. सध्या आमचे होट नाही, आमच्या अश्रू बोलतील फक्त. यश काय बोलायचं तुला? आपले महाराज म्हणजे आपले सलूट आहे. तुला काय बोलायचं? बाकी एवढाच बोलेन का भाई, लोक विसरत चाललाय. 100% विसरलाय लोक की महाराजांनी किती काय काय केलेला. मूवी बघून तरी अक्कल येऊ. दीदीचे डोळे भरलेत. शब्द नाही. प्रत्येक मराठी माणसाने आणि प्रत्येक भारतीयांनी किंवा प्रत्येक जगात सगळ्यांनी हा मूवी बघावा आणि आपल्या महाराजांचं जे सत्य आहे, महाराजांची जे आहुती आहे महाराजांनी दिलेली, ती लोकांपर्यंत पोहोचावी. हेच आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत. मी शांत झालो होतो त्याच्यानंतर. माझ्याकडे शब्द सुरले नव्हते. काय बोलावं काहीच कळत नव्हतं. आणि सगळे शांत झालेले. अख्खा थिएटर शांत झाला. हे महाराजांची ताकद आहे. ही संभाजी महाराजांची ताकद आहे. चालला प्रयागराज. तू तुझ्या जिंदगीची जर्नी, तू तुझ्या ब्लॉगची जर्नी नीट चालू दे. माझी जर्नी चालूच असतं. 100% काय होतं? यशू तू येतोयस का माझ्यासोबत? नाही. बाय बाय. काय मला सोडणार कोण? बाय बाय. कसं वाटलं तुला मूवी बघून आमच्यासोबत? रात्री 3 वाजता तुला घरी सोडायला येतोय मी. चलो ब्लॉग मध्ये टाकू का हे? मग ठीक आहे. घरी वरती येऊ. ओके.
आपण ब्लॉग बंद केले ना बाबा. बाय बाय भाई. बाय बाय. ब्लॉग बंद जतीन. केला बाबा. गुड नाईट. गुड नाईट. अरे बघा चलो डायरेक्ट 4 तारीख भेटू. भेटू. 9 तारीख. बाय बाय. सो आता आम्ही मूवी बघून आलोय आणि असा मूवी काढत राहावा. काय बोलतेस दीदी? असे मूवी निघत राहावे आणि असे मूवी आम्ही बघत राहू. आणि असा एक मूवी महाराजांसाठी काफी नाहीये. असे 1000 मूवी काढले तरी महाराजांच्या गोष्टी कमी पडतील. म्हणजे ह्यांच्या पिक्चर कमी पडतील पण महाराजांच्या ऍक्च्युली जे काही सिरीज आणि म्हणजे जेवढ्या त्यांनी लढाया जिंकलेल्या आहेत, जर ते करायला गेलो ना तर एक मोठी सिरीज होऊ शकते त्यांच्यावरती असू दे, शिवाजी महाराजांवरती असू दे. म्हणजे आहे करण्यासारखं, पण ते आतापर्यंत होत नव्हते कारण की त्याच्यावरती एलिगेशन्स लावले जायचे. म्हणजे असं व्हायचं की नाही करून द्यायचे ते मूवीज, ती रिलीजच नाही व्हायच्या. बट आता होत आहेत. सो मला असं वाटतं की जेवढे पण हिंदू लोक आहेत, नॉट ओनली मराठी लोक, ऑल हिंदू लोकांनी जाऊन ती मूवी बघावी. आम्ही 2दा बघितली आहे. तुम्ही एकदा तर नक्कीच बघू शकता. अशीच मराठी मूवीज पण येत असतात. मराठी मूवी पण एक आलं होतं संभाजी महाराजांवर, स्वराज्य रक्षक संभाजी, ते पण आम्ही बघितलं. त्याचा पार्ट 2 पण आम्ही आला, तो पण बघा. सगळे मूवीज बघा. आणि आता मला असं वाटतं हा परफेक्ट टाइम आहे आपला व्लॉग एंड करायचा. सो व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चलो बाय बाय.